नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटर पनीर किंवा यालाच मखनी पनीर असंही म्हणतात. आणि बहुतेकदा हॉटेलमध्ये जेव्हा जाईन तेव्हा लहान मुलांच्या आवडीची फरमाईश म्हटलं तर बटर पनीर. मग ही तुम्ही घरच्या घरी स्वस्तात मस्त करू शकता. जास्त मसाले लागत नाहीत आणि पटकन अशी होते. ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे वाटण्यासाठी जे साहित्य लागतं ना ते कट करून घेतलेलं आहे. म्हणजेच 2 मोठ्या आकाराचे कांदे आणि 2 छोट्या आकाराचे टोमॅटो, म्हणजे मध्यम आकाराचे टोमॅटो होते ते मोठ्याड असे कट करून घेतलेत. सोबत अद्रक लसणही घेतलेली होती. 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे आपण पनीर कट करून घेऊया. पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आता इथे मी लांबसर आकारामध्ये पनीर कट करून घेणार आहे. आणि ही भाजी बनवण्यासाठी शक्यतो पनीरचे तुकडे थोडेसे मोठाडच ठेवायचे, जेणेकरून दिसायलाही छान दिसतात. अगदी ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल बटर पनीर दिसते आणि चवीलाही लागते. आता इथे मी काही काजू भिजू घातलेले आहेत. म्हणजेच 8-9 काजू आपण इथे भिजत घातलेले होते तासभर आधी. नाहीतर तुम्ही नाही भिजत घातलात तरी चालेल. आता इथे एका पॅनमध्ये मी 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला पॅनमध्ये वितळवून घ्यायचे. आणि इथेच आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे. तुम्ही फक्त बटर वापरूनही हे पनीर फ्राय करून घेऊ शकता. आता इथे बटर गरम झालेलं होतं, त्यामध्ये चमचाभर आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं म्हणजेच पाव चमचा आपल्याला इथेच हळद टाकून घ्यायचे. आणि हे व्यवस्थित तेलामध्ये आणि बटरमध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. जास्त नाही, फक्त सोनेरी रंगावर येईपर्यंत हे पनीरचे तुकडे आपल्याला या बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर फ्राय करून घेतलात तर खूप छान लागते. आता इथे बरेच जण तेलामध्ये पनीर टाकण्या अगोदरच पनीरला मीठ आणि तिखट लावून नंतर मग तेलामध्ये फ्राय करून घेतात. तसं करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. पनीरला खूप मस्त कलर येतो. आता इथे खालच्या बाजूने पनीर आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं होतं, त्यामुळे मी खालीवरी करून व्यवस्थित दोन्ही साईडनी पनीर तळून घेते. आणि तुम्ही बघू शकता इथे पनीरचा कलर किती मस्त असा आलेला आहे. आणि आपण बटर वापरून केले त्यामुळे तर पनीरची चव दुपटीने वाढते. आता इथे मी पनीर तळून प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं आणि नंतर त्याच तेलामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे. कांदा 1-2 मिनिटं परतवायचे आणि नंतर त्यामध्येच अद्रक लसण टाकून घ्यायचे. आता इथे कांदा पॅनमध्ये टाकतानाचा व्हिडिओ शूट झालेला नाही, कारण मला वाटलं की व्हिडिओ चालूच आहे, परंतु मीही चालूच केलेला नव्हता. तर मग तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे. आता इथेच आपण अद्रक कट करून टाकून घेऊया आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे. म्हणजेच कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडाफार कलर चेंज झालेला आहे आणि कांदा बऱ्यापैकी मऊ झालेले. आता इथेच आपण कट करून घेतलेले टोमॅटो टाकून घ्यायचे. आणि ह्या भाजीसाठी टोमॅटो शक्यतो गावरान वापरायचे नाही, जे हायब्रिड टोमॅटो भेटतात ना तेच वापरायचे. जर तुम्ही गावरान टोमॅटो टाकणार असाल तर त्याची क्वांटिटी कमी ठेवायची किंवा शक्यतो टाकायचेच नाहीत, कारण ते चवीला आंबट असतात त्यामुळे आणि भाजी आंबट होते. आता इथे टोमॅटो पटकन मऊ व्हावे यासाठी मी झाकण ठेवून ही 2-3 मिनिटासाठी वाफवून घेतलेला आहे. आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता इथे गॅस बंद करून द्यायचे आणि थंड झाल्यावरती आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे. आता इथेच थंड झालेलं होतं, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेते आणि नंतर यामध्येच आपण जे भिजत घातलेले काजू होते ते टाकून घ्यायचे. तुम्ही जर इथे काजू भिजत घातले नसतील तरी चालतील, परंतु जेव्हा तुम्ही वाटण वाटताना छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा, जेणेकरून काजू चांगले बारीक असे होतील. भिजत घातल्यामुळे पटकन असे बारीक होतात काजू, त्यामुळे मी भिजत टाकलेले होते. आणि तुमची जर तयारी नसेल भाजी करायची आणि काजू भिजत घातलेले नसतील तर डायरेक्ट तसेच न भिजता काजू टाकलात तरी चालते. आता इथे मी मिक्सरचं भांडं विसरून पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी गरम करून आपण भाजीसाठी वापरणार आहोत. आता इकडे दुसऱ्या कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घेतले आणि नंतर चमचाभर बटर टाकून घ्यायचे. आता हे दोन्ही व्यवस्थित गरम झाले की त्यामध्येच आपल्याला चमचाभर जिरे टाकून घ्यायचे. आता इथे मी जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे व्यवस्थित तडतडले गेलेत आणि नंतर आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचे. आता इथे जर तुमचं नॉनस्टिकचं पॅन असेल भाजी करण्यासाठी तर तो तळायला चिटकला जाणार नाही, परंतु जर ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची कढई असेल तर थोडंफार खाली चिटकलं जातं, कारण आपण यामध्ये काजू टाकलेलं होतं. त्यामुळे चमच्याने वाटण व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं परतवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपण तिखट टाकून घेणार आहोत. आता इथे अगदी हॉटेलसारखी भाजी दिसावी यासाठी मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा आपलं साधं लाल तिखट टाकून घेतलं. आता हे व्यवस्थित आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे.
आणि नंतर यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घेत आहे। आता इथे तुम्ही पनीर मसालाही टाकून घेऊ शकता, जे स्पेशल पनीरच्या भाजीसाठी मिळतो तोच, किंवा नाही टाकलात तरी चालेल। हा किचन किंग मसाला आणून ठेवला की घरातल्या कुठल्याही भाजीला वापरता येतो, त्यामुळे मी किचन किंग मसाला आणून ठेवते, जेणेकरून छोल्याच्या भाजीला असो किंवा कुठल्याही पनीरच्या भाजीला दुसरा कुठलाही मसाला टाकण्याची गरज लागत नाही। आता इथे जे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पॅनमध्ये, ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। खरं तर ही भाजी करायला सोपी आहे, परंतु दिसायला तेवढीच मस्त मऊ मखमली दिसते आणि चवीलाही खूप भन्नाट लागते। आणि शिवाय आपण यामध्ये बटर वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं असं म्हणजे क्रीमी टेक्स्चर येतं भाजीला, त्यामुळे मुलांना तर खूपच आवडतं। आता इथे आपलं व्यवस्थित वाटणामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला 4-5 मिनिटं वाफवून घ्यायचे। खरं तर या भाजीला जास्त तेल सुटत नाही। आता इथे तुम्ही बघू शकता थोडंफार तेल ग्रेव्हीला सुटलं गेलेलं आहे, म्हणजेच आपली ग्रेव्ही छान अशी शिजली गेली। आता यामध्ये आपण तळून ठेवलेले पनीर टाकून घेऊया। शक्यतो पनीरची भाजी मस्त फ्रेश करून लगेच वाढायला घ्या, जेणेकरून पनीर आकसत नाही। जर तुम्ही पनीरची भाजी करून ठेवला तर मग ते पनीर थोडंसं घट्ट होतं, हार्ड होतं, मऊसूत असं लागत नाही। बरेचदा आपण विचार करतो की हॉटेलमध्ये गेल्यावरचं पनीर किती मस्त मऊ असं असतं आणि घरी केलं की मग ते हार्ड होतं। हॉटेलमध्ये अशा पद्धतीची ग्रेव्ही तयार करून ठेवतात आणि नंतर त्यामध्ये पनीर फ्राय करून टाकतात, त्यामुळे पनीर मस्त असं मऊ राहतं। आता नंतर यामध्ये आपण 2-3 चमचे क्रीम टाकलेली आहे, म्हणजे दुधावरची साय आहे घरातलीच, ती चमच्याने व्यवस्थित फेटून इथे टाकून घेतलेली आहे। आणि नंतर त्यावरती आपण कसुरी मेथी टाकून घेतली आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर। आता हे सगळं मिक्स करून वरून नंतर आणखीन थोडंसं मी पनीर खिसून टाकलेलं आहे, जेणेकरून ग्रेव्हीलाही चव मस्त येते पनीरची। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आणखीन 4-5 मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आणि नंतर तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार गरम करून पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। आणि मग तयार आहे आजची आपली मस्त क्रीमी मखमली, अगदी ढाबा किंवा हॉटेल स्टाईल बटर पनीर किंवा मखमली पनीर। मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणखीन भेटू अशाच रेसिपी सोबत। धन्यवाद।